तुळजाभवानी मंदिरात होणार 56 कोटी रुपयांची कामे। श्री तुळजाभवानी मंदिरात संस्थांच्या स्वनिधीतून सुमारे 56 कोटी रुपयांची कामे हाती घेतली जात आहेत। पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार मंदिराच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संवर्धन तसेच भाविकांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने ही कामे होणार आहेत। कामे सुरू असताना भाविकांची काही काळ गैरसोय होणार असली तरी दीर्घकालीन सुविधेचा विचार करून सहकार्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले आहे। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनी स्वनिधीतून मंदिर परिसराचा विकास व भाविकांच्या सुविधेत वाढ करण्यासाठी विविध विकास कामे हाती घेतली आहेत आणि त्या अनुषंगाने संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली आहे। साधारणतः आपले जे जीर्णोद्धारात आमच्या मंदिरकडून जो 56 कोटीचे टेंडर फ्लाय झालेले आहेत आणि त्यांचं साधारणतः एक 10 ते 15 दिवसामध्ये त्यांचे वर्क ऑर्डर्स होतील, परंतु त्यांच्या ह्याच्यामध्ये साधारणतः असं की पावसाळा संपल्यानंतर कामं सुरू करावी। तर साधारण आम्ही दसऱ्याचा एक शुभ मुहूर्त आहे ते आम्ही त्याला टार्गेट करत आहोत, तर तेव्हा साधारणतः आम्ही भूमिपूजन आणि कार्यारंभ करण्याचं आमचं प्लॅनिंग आहे। तर साधारणतः समजा वरिष्ठ आपले जे मुख्यमंत्री महोदय किंवा उपमुख्यमंत्री महोदय त्यांना आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू, परंतु इलेक्शनचं शेड्यूल आडवं येत आहे, तर त्यामुळे त्या दोन्हीचं आम्हाला प्लॅनिंग करून आम्हाला कसं ते मॅनेज करता येईल त्या हिशोबाने आम्ही प्लॅनिंग करत आहोत। यावेळी बोलताना ते म्हणाले की मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता हाती घेतलेली कामे ही पूर्णतः पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार करण्यात येणार आहेत। याबाबतही निविदाही पुरातत्व विभागाने काढली आहे। लवकरच या निविदा उघडण्यात येणार असून महिनाभरात कामांना सुरुवात करण्यात येणार आहे। या कामांचे 6 टप्पे करण्यात आले असून त्यात मंदिरातील परिसरातील ऐतिहासिक महात्म्य असलेल्या व जीर्ण होत असलेल्या वास्तूंचे संवर्धन करण्यात येणार आहे। तीर्थकुंडांचे पुनरुज्जीवन, भाविकांसाठी लिफ्ट, रॅम्प व इतरही सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत। या कामांसाठी सुमारे 3 वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे। या काळात अत्यल्प वेळासाठी दर्शन बंद ठेवण्याची शक्यता आहे। या काळात भाविक व पुजारी बांधवांची गैरसोय होऊ शकते, तेव्हा त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावर विकास कामांना सुरुवात करण्यात येणार आहे। या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री तसेच विविध मंत्री, लोकप्रतिनिधी हजर राहण्याची शक्यता आहे। दरम्यान आचारसंहिता लागू झाल्यास या कार्यक्रमात बदल होऊ शकतो असे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे।